हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? बघा, मी झाले आता मस्त मजेत. तर 2-3 दिवस झालं व्हिडिओ नाही, शॉर्ट्स नाही, आरामात सगळं चाललंय मस्त. त्याचं कारण पण तसंच आहे. मी केला एक छोटूसा प्रताप. माझा एक छोटासा मायनर फ्रॅक्चर झालाय आणि त्यामध्येच मी माझ्याच ह्याच्यात गुंग आहे. तर आज म्हणलं चला जरा बरं वाटतंय, तर एक व्हिडिओ तयार करावा. कसं आहे ना, जे नाद आहे ते नाद माणसाला काही बसू देत नसते, बरोबर आहे की नाही? नादाला फक्त इच्छाशक्ती पाहिजे असते. तर झालं काय, 26 जानेवारीला मी गेले होते एका प्रोग्रामला, आणि प्रोग्रामला जात असताना बसमधून उतरताना पहिल्या पायरीहून दुसऱ्या पायरीवरती माझा पाय गेला आणि डायरेक्ट सटकला आणि डायरेक्ट तिसऱ्या पायरीवर तो स्टॉप झाला आणि पूर्ण बॉडीचं बॅलेन्स माझ्या एका पायावरती आलं. तो तिथून प्रोग्रामला गेल्यानंतर बसले तिथं कार्यक्रमामध्ये, संपूर्ण कार्यक्रम पाहिला, मस्त एन्जॉय केला आणि तिथून माझ्या घरी गावाकडे आले. आणि तर बघा, हे असा आहे आमचा केलेला प्रताप. आता काय करणार, नाही का? नशिबाला आल्यानंतर सगळं तर भोगावंच लागतंय. पण मला पण एक कळून चुकलं, ह्या जगात आहे ना कुणीच नाही कोणाचं. ज्यावेळेस दुसऱ्या वेळा येतात ना, त्यावेळेस मी अगदी धावत पळत जाते आणि काय आहे, कसं आहे, कुठल्याही पद्धतीचं त्यांना सहकार्य असू द्या, सगळं करते मी. आणि माझ्यावर वेळ आली तर कोणीच मला हे करत नाही, विचारतही नाही. फक्त आणि फक्त माझा नवरा आणि 2 मुलं माझ्या साथीला आहेत. ह्या जगात खरंच कोणी कुणाचं नसते. आणि परत उलटून आपल्यालाच बोलायला बसलेले असते सगळेजण की बाबा तुला कीव नाही, दया नाही, माया नाही. आता मला एक सांगा तुम्ही, आपण अशा अवस्थेत कुठं जाणार, काय करणार, कसं करणार? आपण कुणाकडून मदतही मागितली ना, तर ते अगदी स्पष्टपणे बोलतात की नाही होत, कारण शक्य नाही. कसलीही मदत असू द्या, सगळ्या कुठल्याही पातळीची मदत असू द्या, अगदी आपल्याला विचारले त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात येते की ह्यांना नेमकं म्हणायचं आहे काय, आणि आपल्याला आपण कसं वर्तन करतो, ते कसं वर्तन करतात. तर वाईट वाटलं थोड्या काळासाठी, ज्यावेळेस मी अनेक जणांकडून मदतीची अपेक्षा केली त्यावेळेस. पण जाऊ द्या, हे असंच आहे. आणि हे पहिलेही गृहीत धरून चालवत आणि आताही गृहीतच धरून चालायचं आहे. पण मला एक सांगायचं, तुम्ही पण ते अनुभवलं असेल. आत्ताही माझा काहीच आवाज व्यवस्थित येत नाही, कारण हे तर पायाचं तर झालेलंच आहे, पण दुसरे पण सर्दी, ताप हे असं पण आहे सुरू. तर मला आय होप तुम्ही मला समजून घ्याल. म्हणजे काय हे आहे ते. थोडं बरं वाटलं की लगेचच झाली चिव 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 सुरू. तर चला, इथंच थांबते. ओके, काळजी घ्या. बाय.